आणि गाईज प्लीज मला तुम्ही सजेशन करा आणि सपोर्ट करा की मी काही कसे व्हिडिओज बनवायला हवेत, कारण की माझं पण स्टार्टिंग आहे, मलाही काही कळत नाही की काय करायचं आहे अजून व्लॉगिंगमध्ये. कारण की प्रत्येकाला कोणाचीही स्टार्टिंग असते, काही काही वेळेस नसते कळत, काही काही वेळेस आपण एकटे असतो तर आयडियाज येत नाही आणि एकटे असल्यामुळे मोस्टली आपण जास्त काही त्यात इनोव्हेशन देऊ शकत नाही व्हिडिओजमध्ये. कारण की एकटी म्हणजे मी आहे, माझे हस्बंड आहेत सोबत, पण त्यांना नाही आवडत की कॅमेऱ्यासमोर येऊन काहीतरी करायचं असं. सो तुम्हाला मे बी मी एकटीच दिसणार आहे व्लॉग्समध्ये. बट तुम्ही जर मला आयडिया दिली की हो तुला असं असं करायला पाहिजे, तर मे बी मला ते हेल्प करेल. सो प्लीज हेल्प मी टू डूइंग सम इनोव्हेटिव्ह आयडियाज व्हिडिओज. आणि नंतर तर मग मी माझ्या प्रकारे जसे बनवायचे व्हिडिओज मी तर ते ट्राय करेल की बेस्ट बनवू. मी बनवणार आहे की काहीतरी रिव्ह्यूज वगैरे ऑनलाईन आलेले जे प्रोडक्ट्स असतात त्यांची रिव्ह्यूज देऊ, बेस्ट रिव्ह्यू देऊ, होनेस्ट रिव्ह्यू देऊ. नंतर मेकअप, नंतर डान्स व्हिडिओज. म्हणजे मी काही प्रोफेशनल डान्सर नाही आहे, बट ट्राय करेल की गेटअप करून न्यू लुक घेऊन डान्स व्हिडिओज बनवू, किंवा नंतर रील्स शॉर्ट्स बनवू. नंतर मी कुकिंगचे पण व्हिडिओज बनवेनच. नंतर कुठे स्पेशल ठिकाणी कुठे गेली तर त्यातली त्या जागेची व्हिडिओज, नंतर तिथल्या एन्व्हायरमेंटचे व्हिडिओज, नंतर पुन्हा नवीन लोकांशी भेटली, नंतर माझी फुल फॅमिलीसोबत जेव्हा असेल तेव्हाही मी व्हिडिओ बनवण्याचा खूप ट्राय करेल. ॲक्च्युली मी कोणाला जास्त सांगितलेलं नाही आहे की मी यूट्यूबला व्हिडिओज बनवते असं. मलाही ॲक्च्युली एक ही माझ्या डोक्यात आयडिया होती अगोदरपासूनच की मला बनवायची आहेत. मी स्टार्टही केलेलं 2-3 वेळेस मी स्टार्ट केलेलं, बट त्यानंतर 1-2 व्हिडिओज टाकायची, नंतर 1 मंथ 2 मंथ 3 मंथ कधी टाकले नाही. सो यूट्यूबचा एक अल्गोरिदम आहे की तुम्हाला जर कंटिन्यूअस व्हिडिओज असले 1-2 दिवसात असले तरी तर ते कंटिन्यू असू द्यावे लागतात. अदरवाईज गॅप असला तर त्या चॅनलला काही ग्रोथ नसते. सो मी ते स्टॉप केले चॅनल, आणि नंतर हा एक फायनली बनवला. आणि ह्या चॅनलला मला पूर्णपणे माझा 100% द्यायचा आहे, व्हिडिओज बनवायचे. सो मी ट्राय करेल की आता इथं मी चांगल्या प्रकारे व्हिडिओज बनवू आणि टाकू. नंतर मग तुम्ही जेव्हा माझ्या फॅमिलीला भेटाल, माझी फॅमिली खूप मोठी आहे. मम्मीच्या म्हणजे पप्पांच्या साईडची, म्हणजे सासू सासऱ्यांच्या साईडची सगळे लोक खूप छान आहेत. पण हां, एक गोष्ट असेल की मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टींशी काही म्हणजे त्यांना काही जास्त ह्या गोष्टींचं नॉलेज म्हणाल किंवा ते ह्या कॅमेऱ्यासमोर बोलण्याच्या गोष्टींना ते नाहीत तेवढे कम्फर्टेबल म्हणता येईल. तर माहीत नाही ते येतात की नाही, किंवा मी त्यांच्यासोबत बनवते की नाही, कारण की मलाही एन्व्हायरमेंट सिच्युएशन बघावी लागेल की हा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि असेल तसं काही तर मी नक्की बनवेल. आणि कारण की हां, मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात तरी कोणीतरी असायला हवं, कारण की इथंही खूप जास्त ग्रोथ आहे करण्यासाठी. नंतर मग यस, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. मला हा एक व्हिडिओ बनवायचा होता नक्की की हां, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, ओपनली बोलायचं आहे. ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम एवढं कॅमेरासमोर एवढं आय थिंक माझ्या प्रकारे मी कम्फर्टेबली बोलते, ओपनली बोलते. कारण की मीही कधी कधी शाय असते, कारण की मी ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी कधी नाही पाहिलेल्या ना. कोणी आहे आमच्या ह्याच्यात की कॅमेऱ्यासमोर ॲक्च्युली कोणी नसतंच, बट मला थोडा कॉन्फिडंट वाटला की यस मला बोलायचं आहे. सो मी स्टार्ट केला आणि बोलली. तुम्हाला कसं वाटलं माझं, मी जे काही तुमच्याशी बोलली ते नक्की मला कमेंट करा, सपोर्ट करा आणि सांगा. आणि आय होप मी चांगली बोलली आहे. सो या गाईज, आणि अजून काही स्पेशल होतं आहे तर म्हणजे आजच्या दिवसासाठी
तर मी व्लॉग करून नक्की तुम्हाला दाखवते. यस, मी मोस्टली एकटीच कुठंतरी जाणार आणि करणार ते, कारण की बाकी गोष्टींसाठी नसतात फॅमिली मेंबर्स कम्फर्टेबल. म्हणजे माझ्या हस्बंडला नाही तेवढं आवडत ह्या गोष्टी, सो मे बी तो नाही दिसणार कधी त्यात. सो आणि जर तो झालाच त्या गोष्टीसाठी म्हणजे त्याने हामी भरली तर तुम्हाला तोही नक्की दिसेल. या, थँक यू गाईज टू सपोर्ट मी. बाय बाय.